मालेगाव शहरात मनपा महापौर उपमहापौर निवड प्रक्रिया चौथ्या मजल्यावर पार पडल्यानंतर इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख तसंच समाजवादी पार्टीचे मुस्तकीम डिग्निटी यांच्यासह पदाधिकारी व काही पत्रकार लिफ्टनं खाली येण्यासाठी निघाले होते. मात्र ऐनवेळी लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त संख्या झाली आणि वायर रोप तुटल्यानं लिफ्ट कोसळली. यात अनेकांचे जीव वाचले खरे, मात्र मनपाच्या गलथान कारभारामुळेच हा प्रकार घडला आहे. कारण लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन आल्यानंतर लिफ्टनं संकेत देणं गरजेचं होतं. तिनं सायरन दिल्यानंतर किमान काही पदाधिकारी बाहेर निघाले असते, मात्र वेळोवेळी तिची देखभाल न झाल्यामुळेच ही लिफ्ट कोसळली. यापूर्वी दोनदा असा प्रकार घडलाय. यातून मनपाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला. याशिवाय लिफ्टची दुर्घटना झाली असताना देखील मनपाच्या आवारात एकही रुग्णवाहिका घटनास्थळी उपलब्ध नव्हती. क्षमतेपेक्षा जास्त जण या लिफ्टमध्ये शिरल्यानेच हा प्रसंग घडला असला तरी मनपानं वेळोवेळी या लिफ्टची देखभाल करणं गरजेचं आहे. आता नवे शिलेदार यात काय सुधारणा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. महापौर उपमहापौरांसह सर्व नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेत दाखल झाले होते आणि पहिल्याच दिवशी ही दुर्घटना घडली. यातून मनपाचा निष्काळजीपणा आणि कामचुकारपणासह अपुऱ्या उपाययोजनांची समस्या त्यांनी समक्ष अनुभवली. मनपाच्या आवारात रुग्णवाहिका देखील नव्हती. नव्या चेहऱ्यांना थेट मनपाच्या मुख्य इमारतीच्या दुरुस्तीपासून समस्या सोडवण्याचा श्रीगणेशा करावा लागणार आहे. एक बात ऐसा है कि देखो अल्लाह ताला हमारे साथ है. हम सेकुलर फ्रंट हमने बनाया तो हमको 40 सीट मिल गई. आज मेयर बहुत ताकत लगी तो भी अल्लाह के करम से मेयर डिप्टी मेयर हमारा बना. तो लोगों की दुआएं हमारे साथ ही आज हम बच गए. बहरहाल इतना है कि कमिश्नर साहब ने आप जरा क्वालिटी की लिफ्ट बनाना चाहिए. न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव.